तर सुधीर मुनगंटीवार यांचं असं म्हणणं आहे की हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत तर चांगलं आहे, मात्र राजकारणाशी याचा संबंध जोडू नये असं त्यांचं म्हणणं आहे. अधिक या संदर्भात बोलूयात. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत. अभय देशपांडेजी, हिंदीच्या निमित्तानं दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. येत्या काळामध्ये या दोघांची अशीच घट्ट युती राहील असं वाटतं का? निश्चितपणे ही मोठी घडामोड म्हणावं लागेल. हिंदीच्या मुद्द्यावर का होईना एकत्र येण्याची सुरुवात झाली आहे. कारण जे आजपर्यंत एकमेकांना भेटायचं ठरत होते, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपण दोघेही एका वेळी असणार नाही याची काळजी घेणारे लोक आज एका आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र चालणार असतील त्या मोर्चामध्ये, निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी घटना असणार आहे. आता याचे राजकीय फायदे काय होणार, नुकसान काय होणार यात पण अनेकदा चर्चा केली आहे. निश्चितपणे हे दोघांचं एकत्र येणं हे ज्या आज त्या दोन्ही पक्षाची परिस्थिती बघता त्यांच्या कार्यकर्त्यांना एक प्रचंड मोठं मॉरल बूस्ट म्हणू आपण अशी हा मिळू शकतो. शिवाय मुंबईमध्ये मराठी मतांचं जे कन्सॉलिडेशन होईल त्याच्यामधून जो मला वाटतं की आत्मविश्वास निर्माण होईल तो या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा असणार आहे. आता सुधीर भाऊंची मी प्रतिक्रिया ऐकत होतो की भारतीय जनता पक्ष निवडणुकीसाठी काही करत नाही. म्हणजे बघायला आता याला विनोद म्हणायचं का काय म्हणायचं बघावं लागेल. परंतु एक निश्चित आहे की जर भाजपाची एवढी ठाम भूमिका असती हिंदीच्या मुद्द्यावर तर ते हा निर्णय मागे घेणार की नाही हे पण बघावं लागेल. दुसरं असं आहे की आपण फक्त विरोधी पक्षांचे काय मुद्दे आहेत त्यांचा विरोध आणि आक्षेप बघतोय, पण मुळतः महायुतीमध्ये यात तरी याबाबत एकवाक्यता आहे का? अजित पवार परवा काय बोलले आपण सर्वांनी बघितलं की त्यांनी स्वतःही सांगितलं की प्रत्येक क्षणामध्ये हिंदीचा विषय ऐकून ठेवण्याचं पण कारण नाही म्हणून. तरी भाजपा हा अट्टाहासाने निर्णय पुढे का नेतोय? म्हणजे त्यांनी एक एक पावलं मागे घेतली आहेत. म्हणजे पहिल्या आदेशामधलं अनिवार्य हा शब्द काढून टाकला, नंतर त्याचं नोटिफिकेशन काढताना सुद्धा त्याच्यात अनेक गोंधळ घालण्यात आले. काल शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं की ते फक्त मौखिक धडे देणार आहेत. मग हा अट्टाहास कशासाठी चाललेला आहे? मुळात ही पॉलिसी आणताना या सगळ्या गोष्टींचा विचार झाला होता की नाही झाला होता हे हा एक एक खडा टाकून बघूया, जमलं पुढे जाऊया या पद्धतीने सरकारचं धोरण राहिलेलं आहे. मला नाही वाटत की आजच्या परिस्थितीमध्ये ते हा निर्णय पुढे नेण्याच्या मनस्थितीत आहे किंवा महायुतीतील घटक पक्ष असणारे अन्य जे दोन पक्ष आहेत तेही फार यासाठी अनुकूल आहेत असं वाटत नाहीये. त्याच्यामुळे या निर्णयात निश्चितपणे सरकार फेरविचार असं दिसतंय. दुसरं असं आहे की परवाच्या मोर्चामध्ये त्यामध्ये राज ठाकरेंनी अतिशय चांगली भूमिका घेऊन सर्वांसाठी ते दरवाजे खुले ठेवले की या मोर्चामध्ये फक्त अजेंडा असणार आहे मराठीचा, कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव आणि झेंडा असणार नाही. त्यामुळे ज्या अडचणी असतात अन्य पक्षांना एकत्र येण्यासाठी त्या अडचणी दूर झाल्यात. दुसरं त्यांनी सांगितलं की या मोर्चाचं नेतृत्व मी नाही करणार तर मराठी माणूस करणार आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चामध्ये जायला काही अडचण आहे का असा ज्यांच्या मनामध्ये प्रश्न होता त्यांना पण त्यांनी सोयी करून दिली की मी नाही करत आहे, मराठी माणूस मोर्चा काढतोय. आता या परिस्थितीमध्ये मला वाटतं की ज्यांनी आधीच एकत्र येण्याच्या दृष्टीने संकेत दिलेले आहेत त्याच्यासाठी ही चांगली बाब आहे. अर्थात निवडणुकीच्या युतीमध्ये बरंच आणि या एकत्र येण्यामध्ये बरंच अंतर असतं कारण परत जागा वाटप वगैरे अनेक क्लिष्ट प्रश्न आहेत. परंतु एक निश्चित आहे प्रज्ञा की जेव्हा मानसिकता जी होते एकत्र येण्याची तेव्हा मतदारसंघाच्या वाटाघाटी त्याच्यासाठीचे आग्रह दुराग्रह या गोष्टी गौण ठरतात. पण जेव्हा युती करायची नसते ना तेव्हा एक जागा सुद्धा ती युती तोडण्यासाठी पुरेशी ठरते. मला वाटतं की मानसिकता त्या दृष्टीने अनुकूल होताना दिसते. एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि महापालिका निवडणुका विशेषतः मुंबईच्या दृष्टीने ही अतिशय मोठी घडामोड असणार आहे. कारण विधानसभेमध्ये एवढा एकतर्फी युती विजय जरी महायुतीने मिळवला असला तरी मुंबईमध्ये तो तेवढा एकतर्फी नाहीये. ठाकरेंचे जे 20 आमदार निवडून आलेले आहेत त्यातले 10 आमदार मुंबईमधले आहेत. अशा परिस्थितीमध्ये यांचं एकत्र येणं निश्चितपणे एक वेगळी घडामोड आहे. तर आता एकच बघावं लागेल की सरकार हा दुराग्रह सोडणार का आणि दुसरा अत्यंत कळीचा प्रश्न की खरंच या निवडणुका आता या 4 महिन्यात होतील का असाही मला वाटतं की आता याच्यावरही बरीच चर्चा होऊ शकते. परंतु एक निश्चितपणे राजकारणाला कलाटणी देणारी ही घटना आहे. अगदी खरंय.